स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अटकेला 1 महिना पूर्ण झाला। 17 मार्चला पडलेली पहिली बेडी आणि आज 16 गुन्ह्यांपर्यंत पोहोचलेला तपासाचा प्रवास। यात केवळ महिलांचं शोषणच नाहीये तर 3000 कोटींहून अधिकचं आर्थिक साम्राज्य आणि राजकीय लागेबांधे समोर आलेले आहेत। एका महिन्यामध्ये या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय पाहूयात। 17 मार्चची ती रात्र नाशिक गुन्हे शाखेनं अशोक खरातला बेड्या ठोकल्या आणि एकामागून एक पापाचे इमले कोसळू लागले। गेल्या 30 दिवसात खरातवर नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत तब्बल 16 गुन्हे दाखल झालेत। यात लैंगिक शोषणातील एसआयटीकडे 9 गुन्हे, 58 आक्षेपार्ह क्लिप आणि 130 बँक खाती। हा आकडा पाहून तपास यंत्रणांचेही डोळे विस्फारले आहेत। तपासात जे समोर आलं ते थक्क करणारं होतं। भक्तांना घाबरवण्यासाठी वापरला जाणारा 20 फुटी रिमोट कंट्रोल नाग, दुर्मिळ जडीबुटी आणि कस्तुरीचा वापर करून दाखवलेले खोटे चमत्कार, या सगळ्याच्या जोरावर खरातनं कोट्यवधींची माया जमवली। पण हा खेळ केवळ भोंदूपणापुरता नव्हता, तर यामध्ये अंमली पदार्थाचा वापर आणि चक्क नरबळीचा संशय व्यक्त झाल्यानं या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं। 17 मार्च अशोक खरातला अटक, 19 मार्च ओकस कार्यालयावर छापा, 20 मार्च तपास एसआयटीकडे वर्ग, 25 मार्च अंमली पदार्थांचा वापर आणि नरबळीच्या संशयावरून कलमांमध्ये वाढ, 13 एप्रिल नाशिक, पुणे, शिर्डीसह 11 ठिकाणी ईडीचं धाडसत्र। बुलडोझर सोडा, फाशीवर लटकू द्याला। हे उद्धव ठाकरेचं सरकार नाहीये जे अतिरेक्यांना मदत करतं। हे देवाभाऊचं सरकार आहे, म्हणून तुम्ही चिंता करू नका। हे उद्धव ठाकरेचे कितीही पिल्लावळ काही बोललं ना तरी पण येणाऱ्या काळात कळेल या खराच्या प्रकरणामध्ये काय काय होतं। केसचं गांभीर्य ओळखून तपास 20 एप्रिलला एसआयटीकडे सोपवण्यात आला। 31 मार्चला खरातच्या कार्यालयाची झडती झाली आणि 13 एप्रिलला या प्रकरणात ईडीची एंट्री झाली। नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा 11 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून ईडीनं खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली। 500 कोटींच्या मालमत्तेचा आकडा आता 1000 कोटी पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरातच्या आश्रमामध्ये अनेक मोठे नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेहमीच उठबस होती। त्यामुळे खरातला पाठबळ देणारा नेमका चेहरा कोणता हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे। एका बाजूला सखोल तपास सुरू असतानाच पीडित महिला आता धैर्यानं समोर येत आहेत। एका महिन्याच्या तपासानं खरातचं साम्राज्य हलवून सोडलं असलं तरी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि त्याला वाचवणारे राजकीय हात कधी समोर येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।